नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त अशी आपण जिंजर कँडी बनवणार आहोत घरच्या घरी. त्यासाठी काय करायचं आहे, पहिले आपण आलं घ्यायचं आहे. खोकल्यावर असा रामबाण उपाय आहे हा. मस्त असं घसा खोकला असेल त्यावेळी यातली आपण एखादी जरी गोळी खाल्ली ना तरी आपल्याला मस्त असा आराम पडतो. गोळी खायची, त्याच्यानंतर पाणी प्यायचं मस्त असं कोमट वगैरे, आणि मग खरंच खूप आराम पडतो. त्यासाठी काय घेतलेलं आहे इथे आलं शोधून घ्यायचं आहे. मस्त असं जून असला पाहिजे आलं. कुठेही कोवळा वगैरे राहता कामा नये. कोवळा जर आलं असेल ना त्याचं मग छान असा तिखटपणा वगैरे नसतो. जून आल्यामध्ये मस्त असं तिखटपणा असतो, त्याच्यामुळे त्याचा खूप फायदा होतो. मग त्यासाठी मग आलं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ते सोलून घ्यायचं आहे व्यवस्थित. पूर्ण याची साल काढून टाकायची आहे. आपण बटाटा सोलायचं त्याच्याने काढू शकता, किंवा चमच्याने वगैरे काढा, किंवा सुरीने काढा. मस्त असं सोलून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तो किसून घ्यायचा आहे सगळं आलं. त्यानंतर काय केलेलं आहे, इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅनमध्ये टाकलेलं आहे एक छोटा चमचा असं काळी मिरी आणि लवंगा घेतलेल्या आहेत. एवढे सगळे आपण वापरणार नाही आहोत, कारण का आलं खरंच खूप तिखट आहे. त्याच्यामुळे फक्त इथे पावडर बनवते आहे याची, त्याच्यामुळे भाजून घेतलेलं आहे. छान वास यायला लागला, थोडंसं फुटायला लागले ना की समजायचं की आपले चांगले भाजून झालेले आहेत. त्यानंतर भाजल्यानंतर थोडंसं साईडला प्लेटमध्ये थंडवायला ठेवायचं. त्याच्यानंतर याची पूड तयार करून घ्यायची. तोपर्यंत आपण आलं जो किसून ठेवलेलं आहे ना तो हे पॅनमध्ये टाकायचं आहे आणि मस्त असं परतवून घ्यायचं आहे. थोडंसं त्यातलं पाणी जसं सुकेल ना तेवढंपर्यंत आपण परतवायचं आहे. एकदमही प्रॉपर खडखडीत होणार नाही, पण जेवढं मस्त आपल्याला सुकवता येईल ना त्याच्यावर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे. आणि जेवढं सुकवता येईल ना तेवढं सुकवायचं आहे. खाली चिकटलं वगैरे तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त त्याला ढवळत राहायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून आता कसं बारीक किसणीवर किसलेलं आहे ना त्याच्यामुळे त्यातलं पाणी सुटतं नाही म्हटलं तरी आल्यातलं. आणि त्याच्यानंतर ते आपण पाणी थोडंसं आपल्याला सुकवायचं आहे. त्यासाठी आपण थोडंसं परतवून घेणार आहोत. आणि इथे बघा मस्त असं परतवलं गेलेलं आहे आणि सुकलेलं आहे थोडंसं. आता खाली चिकटलेलं वगैरे आहे त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. ते जेवढं काढता येईल तेवढं काढून घेतलेलं आहे मी. नंतर छान परतवून झाल्यानंतर थोडंसं पाणी सुकल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि ते नंतर थंड झाल्यावर मिक्सरला लावायचं आहे. आणि त्याच पॅनमध्ये मी आता गूळ टाकलेला आहे. तर गुळाचं प्रमाण असं मी सांगणार नाही, कारण का कोणाला जास्त तिखट वगैरे आवडतं तर कँडी वगैरे, आणि कोणाला जास्त थोड्याशा गोड पाहिजे असतात. मग ते आपल्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे. छान वितळवून घ्यायचं आहे. जसं गूळ वितळत जाईल ना तसं जे खाली चिकटलेलं जे असतं ना पॅनला आल्याचं तोही त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातो. त्याच्यामुळे मी दुसरा पॅन घेतलेला नाही आहे, त्याच पॅनमध्ये वापरलेला आहे. आणि त्याच्यानंतर मस्त असं गूळ छान शिजू द्यायचा आहे. गूळ शिजला की नाही, व्यवस्थित छान पाक तयार झाला आहे की नाही ते करण्यासाठी तुम्ही पाण्यामध्ये वगैरे टाकून चेक करू शकता, किंवा एकतारी पाक वगैरे असो तशा पद्धतीचं बनवू शकता. मी तसं चेक केलेलं आहे. त्यानंतर याच्यात थोडीशी फ्लेवरसाठी हळद टाकलेली आहे. त्यानंतर जी आपण पावडर तयार केली होती ना लवंग आणि काळी मिरीची, ती थोडीशी टाकलेली आहे. कारण का जास्त नाही टाकली आहे, कारण का आलं जेव्हा मी आता मिक्सरला वगैरे लावलं ना त्याचं खरंच खूप फ्लेवर स्ट्रॉंग येत होता. म्हणजे तो खूप तिखट आहे, कारण का जून आलं होतं त्यासाठी. आणि छान मिक्स करून झाल्यानंतर पाकामधलं सगळं म्हणजे पाकामध्ये सगळं लवंग आणि काळी मिरीची पूड किंवा हळद वगैरे टाकली आहे ना ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण जे आलं भाजून ठेवलं होतं ती मस्त मिक्सरला लावायचं आहे. ते टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि ढवळायचं आहे. जसं मिक्स करत जाल ना त्याचा कलर चेंज होत जाईल. कलर चेंज झाला तरी काहीच प्रॉब्लेम नाही, कारण का तो आपोआप होणारच होता. आणि त्याच्यानंतर तो छान मस्त असा मिक्स होणार त्याच्यामध्ये. गुळामध्ये प्रॉपर मिक्स व्हायला पाहिजे. बघा इथे कलरही चेंज झाला आहे आणि गुळामध्ये आल्याचा जो किस आपण मस्त असं मिक्सर लावून घेतलेला तोही व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आणि अशा पद्धतीने मिक्स करतच जायचं आहे. जोपर्यंत त्याचं घट्ट असर होत नाही ना तोपर्यंत आपण त्याला मिक्स करत राहायचं आहे. आणि इथे आता ना म्हणजे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि ढवळत राहायचंच आहे. बघा अजून कलर चेंज राहणार म्हणजे होत जाईल तसं. आणि इथे आता मी प्लेट घेतलेलं आहे. प्लेटला थोडंसं तेल तूप बटर वगैरे काही थोडंसं लावू शकता. तेल किंवा तूप लावा, बटर नका, पण तेल किंवा तूप लावा का जेणेकरून खाली चिकटू नये म्हणून. थोडंसं अगदी वास लावायचा आहे, भरपूर असं टाकायचं नाही आहे, मग नंतर त्याचा फ्लेवर येत राहणार तो त्याच्यामध्ये. आपल्याला तो नको आहे फ्लेवर त्याचा, फक्त खाली चिकटू नये वगैरे ना म्हणून हे केलेलं आहे. आणि छान असं पाक थोडंसं मस्त घट्टसर झालेलं आहे. मी इथे थोडंसं थंडवायला ठेवते. तुम्ही जर अशाच पद्धतीने पाहिजे तर तुम्हाला ह्याच्या वड्याही पाडू शकतात, पण मी इथे वड्या नाही पडता मस्त अशा गोळ्या गोळ्या बनवणार आहोत छान अशी, की एक गोळी तोंडात टाकली
की म्हणजे आता एका टायमाला आपल्याला मस्त तेवढी गोळी खाऊ शकतो. वड्या पाडल्या तरी मग त्या छोटे छोटे पाडावे लागणार. त्या हिशोबाने आपल्या आवडीनुसार मग तुम्ही काहीही करू शकता. मी इथे थोडंसं पाक ना प्लेट मोठी घेतलेली आहे ना त्याच्यामुळे थोडंसं पसरवून ठेवते, जेणेकरून तो पटकन थंड होईल. त्यासाठी पूर्ण प्लेटमध्ये व्यवस्थित पसरवून झालेलं आहे बघा. आणि थोडंसं 5 ते 10 मिनटं, कारण का एवढा गरम गरम तर हाताला आपल्याला शोषणार नाही आहे ना, त्यासाठी. आणि आता बघा थोडंसं 5 ते 10 मिनटं गेलं ना की छान असंच इथे थंड झालेलं आहे की आपल्याला गोळ्याही पटापट वळता येतात. अशा पद्धतीने इथे गोळ्या छोट्या मोठ्या तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही इथे गोळे थोडे छोटे छोटे मोठे मोठे करू शकता. मी इथे मोठे छोटेसे घेतलेले आहेत, एकदमही छोटे नाही केलेले आहेत. आणि आणि पटकन वळले जातात, जास्त वेळही लागत नाही. थंड झालं ना की मस्त पटकन असे गोळ्या तयार होतात. आणि हे बघा, हा आहे याचा फायनल लुक. मस्त अशा आपल्या गोळ्या तयार झालेल्या आहेत. ह्यानंतर तुम्ही मस्त एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता. याच्यावर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साखरेची पावडर वगैरे, पिठी साखर असेल ना ते भुरभुरू शकता वरतून. मला नको पाहिजे होत्या म्हणून मी वरतून पिठी साखर वगैरे काहीच टाकलेलं नाही, अशाच ठेवलेल्या आहेत. आणि आता हे मस्त एअरटाईट कंटेनरमध्ये आपण डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकता. रोज एक खायची, त्यानंतर वरतून गरम पाणी प्यायचं थोडंसं कोमट असं, आणि मस्त एन्जॉय करायचं. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब.